पुण्यात भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। एवढंच नाही तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यालाही कांबळेंनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय आणि हे सगळं घडलं अजित पवारांच्या उपस्थितीत। नेमकं काय घडलं पाहूया। भाजपचे पुणे कंटोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। पुण्याच्या ससून रुग्णालयातील तृतीय पंथांच्या बोर्डाचं उद्घाटन आज पार पडलं। कार्यक्रम पत्रिकेवर आणि बोर्डावर नाव नसल्यानं आमदार सुनील कांबळे संतापले। कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैद्यकीय केंद्राचे प्रमुख आणि कार्यक्रमाचे आयोजक जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याचंही बोललं जातंय। त्याची दृश्य समोर आली नाही, पण त्याच कार्यक्रमात कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कानाखाली मारली। महत्वाची बाब म्हणजे खुद्द अजित पवार यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रकार घडलाय। असं असलं तरी आपण कुणालाही मारहाण केली नाही, मला ओढत असल्याने आपण त्याला फक्त ढकललं, असं उत्तर कांबळे यांनी दिलं। तुम्ही ते एक सांगताय, दोन प्रकार झाले तिथं। हो बरोबर। एक तर जिन्यातनं जाताना दुसरा कोण होता ते जॅकेट बिकेट घालून त्यांनी मला 3दा असे कोपरे मारले। तुम्हाला धक्काबुक्की केल्यामुळे तुम्ही ती मारहाण केली असं तुमचं म्हणणं आहे? त्याच्यात दुसरं कारणच काय, ते कोपरे 3दा मारले आणि एकाने जो आला तर त्याने ते माझं शर्टच ओढलं। कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। काल अब्दुल सत्तार, आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवलेला सत्तेचा माज। भाजप आमदार मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली। थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारांमध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबावही टाकला जाऊ शकतो। 2 वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली ही सध्याची भाजप शासित या सरकारची तऱ्हा आहे। कोर्शिलवर नाव नव्हतं आणि त्यामुळे त्यांची चिडचिड झाली, त्यांनी अधिकाऱ्यांना बी शिवीगाळ केली। ही पद्धत चुकीची आहे आणि सुनील कांबळेंनी राग जो त्यांना अनावर झाला तो राग शांत करावा, कारण ही पुणे शहराची संस्कृती नाही। भर कार्यक्रमात भाजप आमदार एका पोलिसाच्या कानाखाली लगावतो। या कार्यक्रमाला खुद्द अजित पवार उपस्थित असतात। आपल्या आमदारांच्या प्रतापावर भाजप प्रदेशाध्यक्ष बोलणं टाळतात। हे सत्ताधाऱ्यांना नक्की शोभा देणार नाही। त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी आणि गृहमंत्री फडणवीस आपल्या आमदाराला काय समज देतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।